तर रसिक श्रोते हो, आपण आता यापूर्वी श्री आनंदमूर्ती महाराज मठ संस्थान येथे साजरा होत असलेल्या सुगम संगीत कार्यक्रम, भक्तिगीत गायन कार्यक्रम या कार्यक्रमाचा भाग 1 पाहिला. आता आपण यापुढे याच कार्यक्रमाचा भाग 2 पाहूया. ओगल्यांची फक्त माझ्या शब्दाखातर आम्हाला ही संधी दिली याबद्दल मी श्रीधर इथे आम्हाला ती संधी मिळाली आणि ते आमचं कुंभस्नान पूर्ण झालं. कारण इथे सरस्वती मातेचं जे काय संगीताच्या माध्यमातून आम्हाला दर्शन झालं. कार्यक्रमात आपण पुढे जाऊया. गेल्या 22 जानेवारीला जेव्हा अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन झालं, अगदी जेव्हा भूमिपूजन झालं तेव्हापासूनच अयोध्येतलं राम मंदिर कधी पूर्ण होतोय, आपण कधी बघतोय अशी सगळ्यांना आस निर्माण झालेली होती. आणि अख्ख्या भारतभर जगभरात सगळीकडे वातावरण राममय होऊन गेलेलं होतं. आणि अशाच काळात पुन्हा पुन्हा सगळी रामावरची गाणी पुन्हा पुन्हा आपण सगळे ऐकायला लागलो. पुन्हा पुन्हा ते शब्द आपल्या मनात राहायला लागले सतत. अशीच एक रामचालिसा, रामचरितमानस लिहिणाऱ्या तुळशीदासांनी लिहिलेली रामचालिसा यापुढे आपण कार्यक्रमात ऐकणार आहोत. श्री रामचंद्र कृपालू भज मन. सगळ्यांना माहिती आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आणि मग पुढे आपण राममय होऊन जाऊया. श्री रामचंद्र कृपालु
आहे, सर्वव्यापी, सर्व ठाई आहे आणि म्हणूनच तो राम आजही वंदनीय, पूजनीय आहे, कायमच तो राहील. कारण आपण आहोत म्हणजे आपल्यात काहीतरी राम आहे असं म्हटलं जातं. कार्यक्रमात पुढे जाऊया. संत तुकाराम महाराजांनी अनेक अभंग रचना केलेल्या आहेत आणि त्यातून सृष्टी निर्मात्या विष्णूची भक्ती अनेक अभंगातून व्यक्त झालेली दिसते आपल्याला. असे अनेक अभंग आपल्याला ते जगन्नियंत्याची साक्ष देतात. सृष्टी निर्माता विष्णू त्याची काय किमया आहे हे आपल्याला कळतं आणि मग हे शब्द मनावर सतत रुंजी घालत राहतात. ऐकूया असंच एक पद संत तुकाराम महाराजांचे शब्द आणि ज्यावर स्वरसाद चढवलाय सुरेश हळदणकर यांनी. ऐकूया पद्मनाभा नारायण.
निघालो पालखीचे भोई. हेच एक त्यातलं सत्य आहे. आणि म्हणून अजूनही ही गाणी आपल्याला रोज अगदी कालच तयार केलेलं असावं हे गाणं असं वाटतं कायम ऐकताना. खरं तर एक शब्द प्रवीणजी दवणे यांचे आणि संगीत दिलंय नंदू होनप यांनी. आणि अगदी म्हणजे मी माझ्या लहानपणापासून अगदी भारदस्त आवाजात म्हणजे कोकणातला कुठलाही कार्यक्रम या गाण्याशिवाय पूर्ण झालाच नसेल असं गाणं अजित कुमार कडकडे यांच्या आवाजातलं निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. निघालो घेऊन दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी.
त्याच्या खाली कवीचं नाव लिहितात तिथे कोणीतरी पारंपरिक असं लिहिलेलं होतं. आणि मग ते कवी प्रवीण दवणेंकडे आली ती व्यक्ती आणि म्हणाली की याच्यावर तुम्ही आता खटला दाखल करायला हवा की कारण तुमचं नाव नाहीये, पारंपरिक म्हणून आहे. तेव्हा प्रवीण दवणे होते ते त्यांच्या खुमासदार शैलीत हसत हसत म्हणाले की कवीचं नाव हरवलं तरी चालेल एक वेळ, नुसते शब्द जरी उरले ना तरी तोच माझा परमानंद आहे. आणि म्हणूनच मगाशी मी म्हटलं की 40-45 वर्ष होऊन गेली गाणं लिहून, तरी सुद्धा अजूनही हे गाणं आपल्या मनावर अगदी कालच लिहिलं गेलंय आणि असं वाटतं आणि आपल्या मनावर कायम कोरलं गेलेलं आहे ते गाणं. कार्यक्रमात पुढे जाऊया आपण. मगाशीच मी एका गाण्याच्या पूर्वी तुम्हाला एक ओळख करून दिली, पंत महाराज अर्थात बाळे कुंद्रीकर महाराज यांची. पुढे कार्यक्रमात आपण त्यांचंच गाणं ऐकणार आहोत, त्यांचंच एक पद ऐकणार आहोत. श्री पंत महाराजांनी प्रपंच आणि परमार्थ या दोन्हींचा समतोल राखत अवधूत संप्रदायाचा अध्यात्माचा ध्वज लावून भक्ती वैभवाचा अगदी कळस गाठला. भक्ती सामर्थ्याने श्रीपंतांनी भक्तांना पावन करत समाजाची घडी बसवली. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जेव्हा हे सगळं कार्य ते करत होते तेव्हा त्यांच्या हृदयातून ज्या अविरत प्रेम लहरी निर्माण झाल्या त्या लहरींचं शब्दरूप म्हणजे श्री दत्त प्रेम लहरी. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे 2500हून अधिक पदं त्यांनी लिहिली. ती पदं मराठी, संस्कृत, हिंदी, कानडी, बेळगावचे होते ते त्यामुळे कानडी भाषेत सुद्धा त्यांनी पदं लिहिली. अशा वेगवेगळ्या भाषेत त्यांनी पदं लिहिली. असंच एक पद आपण ऐकूया. सहजची आलो सहजची येतो राहुनी जनी विजनी नाचत गुरु भजनी आम्ही जाऊ निरंजनी. ऐकूया नाचत गुरु भजनी.
नाचत गुरु भजनी आम्ही जाऊ निरंजनी आम्ही जाऊ निरंजनी जाऊ निरंजनी जाऊ निरंजनी. प्रपंच करावा नेटका असं समर्थांनी म्हटलंच आहे. पण प्रपंचाबरोबर जर अहंकार सोडायचा असेल, मीपणा सोडायचा असेल, तर परमार्थाची सुद्धा बाजू, परमार्थाची सुद्धा कास धरली पाहिजे आपण. हे आपल्याला बाळेकुंद्रीकर महाराज यांच्या पदातून लक्षात येतं. कृष्ण रूपात बाललीला दाखवणाऱ्या कृष्णानं विष्णूनं गवळ्याच्या घरी राहून गवळणींना कसा त्रास दिला हे सगळं आपण काही जाणतोच. पण मला असं वाटतं की मानवी जीवनात मिसळलेला कृष्णासारखा दुसरा कुठलाच देव नाही. कारण कृष्णाने जगातली सगळी दुःख भोगली आणि सगळी सुख सुद्धा उपभोगली. अशाच कृष्णाचं वर्णन केलेलं एक गाणं, त्याचे शब्द आहेत, संत नामदेवांनी दिलेला अभंग आहे. मास्टर कृष्णरावांनी त्याला संगीत दिलंय आणि पंडित राम मराठे, मास्टर कृष्णराव अशा दिग्गजांनी त्यावर स्वराविष्कार, ज्याच्यासाठी स्वराविष्कार दिलाय, आपला स्वरसाथ चढवलाय. असं गाणं ऐकूया, परब्रह्म निष्काम. रांगत रांगत येतो हरिहार राजमंदिरात, तो हा परब्रह्म निष्काम, तो हा परब्रह्म निष्काम. लपत छपत येतो हरिहार, लपत छपत येतो हरिहार, लपत छपत येतो हरिहार राजभुवनी. नंदासी टाकून आपण बैसे सिंहासनी, तो हा परब्रह्म निष्काम, तो हा परब्रह्म निष्काम. सापडला देवारा सापडला देवारा यासी, सापडला देवारा यासी, बांधा दाव्याने हरिसी, बांधा दाव्याने. शंख चक्र गदा पद्म, शंख चक्र गदा पद्म, शालंग पाणी, तो हा परब्रह्म निष्काम. बहुता कष्टे बहुता पुण्य, बहुता पुण्य बहुता कष्टे, बहुता कष्टे बहुता पुण्य जोडलो देवा. अनंत कवडे नकळती मावा, तो हा परब्रह्म निष्काम, तो हा परब्रह्म निष्काम.
मुरलीधर श्याम रे रंगना
जेव्हापासून ही रामाची आरती म्हणूया, रामाचा जप म्हणूया, जेव्हापासून आपण ऐकत आलोय, प्रत्येक वेळी ती आपल्याला नवीन वाटते, प्रत्येक वेळी आपल्या कानांना तेवढीच मधुर वाटते अशी आहे. अगदी आपल्याला नादाला लावणारं आणि श्रीराम जय राम जय जय रामचा जप ज्यातून आपसुकच घडून येतो असं हे पद जयंत भिडे यांचे शब्द आणि संगीतबद्ध केलंय किशोर कुलकर्णी यांनी, गायलंय सुद्धा किशोरजी कुलकर्णी यांनी. कळलं असेल कुठलं पद म्हणतेय मी. नादा तुनिया नाद निर्मितो. ऐकूया. नादा तुनिया नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम. उपस्थित राहिले त्यांना मी कृपया समोर येण्याची विनंती करते. हिरेमठ कुटुंबीय त्यांचा एक छोटासा
देवाचा सत्कार आपण करूया. आणि त्यासाठी देवगड अर्बन बँकेचे विद्यमान चेअरमन सदाकाका यांना मी अशी विनंती करते की त्यांनी हा सत्कार करावा. आणि दुसरी एक महत्वाची म्हणजे उल्लेखनीय गोष्ट अशी वाटते मला की आपल्याला सवय असते, मग अशीच मी सांगितलं की अहंकाराचा वारा आपल्याला लागतो पटकन आणि आपण पटकन बोलून जातो. पण जेव्हा या दोन्ही दादांशी आम्ही बोलत होतो तेव्हा ते पटकन म्हणून गेले की आईची पुण्याई म्हणून आम्ही एवढे जाऊन येऊ शकलो. बरं, गाडी पण आपल्याला वाटेल तर गाडी वॅगनर होती त्यांच्याकडे आणि लहान मुलगा सोबत आपल्या बरोबर त्यांनी शेगडी, जेवणाचं सामान, अंथरूण पांघरूण एवढं सगळं घेऊन 2-2 दिवसाचा जाता प्रवास, 2 दिवसाचा येता प्रवास, 2 दिवसाचा असा व्यवस्थितपणे पूर्ण केला. खरंच त्यांचं खूप नमस्कार. खरं तर हा सत्कार करण्या एवढा आम्ही काय कुठे हे वगैरे केलं नाही. म्हणजे सत्कार काकांच्या सगळ्यांच्या प्रेमापायी हा सत्कार झालाय. पण याच्यामध्ये ईश्वरी नियोजन म्हणता येईल. कारण असं म्हटलं जातं प्रयागला ही सरस्वती माता लुप्त आहे. तर इथे आम्हाला ती संधी मिळाली आणि ते आमचं कुंभस्नान पूर्ण झालं. कारण इथे सरस्वती मातेचं जे काय संगीताच्या माध्यमातून आम्हाला दर्शन झालं, इथे आम्हाला प्रभू श्रीरामांनी केलेलं हे नियोजन होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे बसलेले प्रत्येक जण जे आहेत कधी ना कधी टीव्हीच्या माध्यमातून, न्यूजच्या माध्यमातून इच्छा निर्माण झाली असेल. त्यामुळे ते पवित्र जग सर्वांपर्यंत प्रभू श्रीरामांनी पोहोचवलेलं आहे, ते आम्ही आता आणलेलं आहे. 2 थेंब का होईना प्रत्येकापर्यंत पोहोचावं असं ईश्वरी नियोजन होतं. म्हणून हा आजचा सत्कार पण घडला. आणि सर्वांचं आणि दुर्वांपूरची इच्छा होती खरी म्हणजे 5 ते 6 वेळा तिकीट बुक केलं, कॅन्सल होत होतं. छोट्याची इच्छा होती, मला तिथे जाऊन स्नान करायचंच आहे. सतत पाठी लागत होता, बाबा ते तिकीट कन्फर्म करा. नंतर आम्ही म्हटलं गाडी घेऊन निघायचं, काय होईल ते पुढे बघू. जाताना फक्त मी प्रार्थना केली होती, रथ म्हणजे रथ आहे आणि त्याचा सारथी भगवान श्रीकृष्ण आहे, चालवणार ते आहे, बसणार मी आहे, असं मी महादेश्वराच्या मंदिरात जाऊन मी गाराणं केलेलं. त्याप्रमाणे एवढं 4700 किलोमीटर जवळजवळ रनिंग केलं. एकट्याने गाडी चालवली, भावाने 100-150 किलोमीटर चालवली असेल, पण कोणताही त्रास नाही झाला कुटुंबाला. वेगवेगळ्या अनुभूती आले. अनुभवाचं असं म्हटलं जातं ना, अध्यात्म हे अनुभवाचं शास्त्र आहे. ज्या ठिकाणी लोकांना जाण्याचा मार्ग बंद केलेला होता अशा ठिकाणाहून एक अचानक व्यक्ती येतो, दादा तुम्हाला मी एक मार्ग दाखवतोय. म्हणजे हे भगवंताने पाठवलेले एक दूत होतं. त्यांनी सांगितलं की तुम्ही या मार्गाने जा. तो मार्ग असा होता की जंगलातून पूर्ण निघालेला होता आणि 12 नंबरच्या आखाड्यापर्यंत घेऊन जाणं म्हणजे आम्ही पोहोचणं शक्यच नव्हतं. त्याच वेळी अचानक एक रिक्षावाला आला. तो म्हणाला, दादा तुम्ही कुंभस्नानाला जाताय, माझ्या मागून या. तर बरोबर 12 नंबरच्या आखाड्याच्या समोर आमची गाडी लागली. एवढे डोळ्यात आनंद अश्रू आले की पूर्ण रस्ता बंद असताना आमची श्रद्धा आणि आमच्या आई बाबांची पुण्याई, बाबांना पण आवड होती, वेगवेगळे तीर्थस्नान त्यांनी केलेले आहेत. तर त्या बाबांची आणि आईची पुण्याईमुळे आम्ही तिथेच गेलो, ते स्नान झालं. अशा बऱ्याच आम्हाला या तीर्थयात्रेमध्ये अनुभव आले. प्रभू श्रीरामांच्या मंदिरात गेल्यानंतर ज्यावेळी प्रत्यक्ष आपण मूर्तीच्या समोर दर्शनाला उभे राहतो, एवढे आनंद अश्रू येतात की चैतन्य जे आहे ते साक्षात चैतन्य अनुभवायला मिळतं. एवढे आनंद अश्रू आले असतील तिथे की ते सांगणं खूप कठीण आहे. त्याच्यानंतर आम्ही ओंकारेश्वरांच्या दर्शनाला ज्यावेळी गेलो, 12 ज्योतिर्लिंगापैकी 3 ज्योतिर्लिंग पण केली आम्ही. त्यामध्ये ओंकारेश्वराच्या दर्शनाच्या टायमाला तर योग असा आला, मंदिरच बंद झालं. पण
इच्छा होती की नाही दर्शन घ्यायचं आहे. आम्ही समोरच्या दारावर बसून राहिलो. आणखीन आमच्यामध्ये लोक आली, काही लोक आली आणि 12-12:30 वाजता बरोबर रात्री 12-12:30 वाजता भगवंत त्या ओंकारेश्वराला प्रसादाचा भोग लावला आणि तो प्रसाद वाटण्यासाठी दार उघडलं गेलं आणि आम्हाला समोर साक्षात ओंकारेश्वराचं दर्शन झालं. एवढं सुंदर अनुभव आला. त्यानंतर उज्जैनला सुद्धा तसंच झालं. उज्जैनला पण महाकालेश्वराचं दर्शन घेताना आम्हाला तिथे ऊन मिळालं. थंडी, पहिलं तर थंडी चालू होती UP मध्ये आणि MP मध्ये दोन्ही ठिकाणी थंडी भरपूर होती आणि अचानक महाकालेश्वरच्या इथे आल्यानंतर उष्णता, मोठ्या प्रमाणात ऊन मिळालं. ह्या सगळ्या ह्याच्यामधून सुद्धा आम्हाला तिथे पण सुंदर दर्शन झालं. हे सुंदर अनुभव आहे, प्रत्येकाने घ्यावं असा अनुभव आहे. आणि खरंच असं म्हटलं जातं की अध्यात्म हे अनुभवाचं शास्त्र आहे. ते आम्ही अनुभवतो. गेली 3 वर्ष आम्ही असेच तीर्थयात्रा करतोय. इतर स्थानं आम्हाला मिळतात, पण त्याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं आम्ही तीर्थयात्रेला देतोय आणि त्याच्यामधनं एवढंच चैतन्य आणि हे आम्हाला आज प्राप्त होते की समाधान वाटतंय. खरंच पैशापेक्षा हे समाधान मिळवणं पैशापेक्षा कितीतरी पटीने याचं मोल आहे, हे आम्हाला त्याच्यामध्ये जाणवतं. धन्यवाद, सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद संपूर्ण कुटुंबियांचे धन्यवाद की त्यांनी तुमच्या प्रत्येकाच्या मनातली सुप्त भावना कुठेतरी तुमच्या रूपाने ईश्वराने पूर्ण करून घेतली. तुमचा योग होता आणि आम्हाला तीर्थप्रसाद सुद्धा पाठवला. त्याबद्दल परमेश्वराचे आभारच मानायला हवे. आभार मानणे की आपण मोठे नाही, पण खरंच हा सुद्धा एक दैवी योगायोग म्हणावा लागेल. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण चाललोय, पण तत्पूर्वी आता सत्कार तर झालेच आहे, तर एक छोटेखानी कार्यक्रम आपण पटकन पूर्ण करूया. छोटेखानी कार्यक्रम एक पटकन पूर्ण करूया. त्यासाठी फक्त जरा रंगमंचाकडे रानडे काका, अनिल काका रानडे, प्रकाश काका अभ्यंकर, लिमये काका आणि समीर काका सोमणे आणि जरा स्टेजकडे यायचंय. फक्त तुमची एक छोटीशी मदत लागणार आहे. आजच्या कार्यक्रमासाठी खास पुण्याहून आपल्याला लाभलेल्या आणि अतिशय नम्र, म्हणजे जेवढी उच्च पदस्थ व्यक्ती असते तेवढी नम्र असते असं आपण ऐकतो. ते आज प्रत्ययाला मिळालं. सगळी गाणी त्यांनी म्हटली, पण एकदम नम्र ह्याच्यात त्यांनी सांगितलं की मला जी सेवा करायची संधी मिळाली आणि अशी सेवा करायची संधी ज्यांना मिळाली आणि आपल्याला त्यांच्या त्या संधीमुळे आपले कान तृप्त झाले अशा करंदीकर मॅडम यांना एक छोटीशी प्रेमाची भेटवस्तू देण्याची विनंती आपल्या संस्थांचे विद्यमान अध्यक्ष अनिल काका रानडे यांना करते. करंदीकर मॅडमना एक छोटीशी प्रेमाची भेट आमच्याकडनं. थांब मध्ये नको. यानंतर ज्याप्रमाणे दैववला समाधी आहे त्याप्रमाणे दाभोळ्यात सुद्धा महाराजांची हे केलं जातं, पुण्यतिथी साजरी केली जाते आणि त्याच्यात जो एक वेगळा मान आहे लिमये कुटुंबियांकडे. माफ करा, प्रकाश काका अभ्यंकर आपण यांना ओळखतो. मुक्ता कुलकर्णी यांना प्रकाश काका अभ्यंकर यांच्या हस्ते एक छोटीशी प्रेमाची भेट. पुढे जा, पुढे जा, पुढे जा, पुढे जाऊन काढ. काढतेस ना, पुढे जाऊन काढ. यानंतर तबला साथ करणारे खास पुण्याहून आलेले थिटे काका यांना एक छोटीशी प्रेमाची भेटवस्तू देण्याची विनंती मी लिमये काकांना करते. आनंद मोलती महाराजांचे परमभक्त असे हे लिमये काका. दुसरी पिढी सुद्धा अतिशय प्रेमाने महाराजांची सेवा करण्यात. कान्होपात्रा या नाटकातील कान्होपात्रांची रचना मास्टर कृष्णरावांचं संगीत आणि पंडित राम मराठेंचा स्वराविष्कार असलेली भैरवी ऐकूया अगा वैकुंठीच्या राया.
पूर्ण झाली असं व्हायला आलेल्या या दोन्ही गुणी गायिका, त्यांना तबला साथ करणारे थिटे काका, त्यांना मिळालेले सारथी, कारण ते सुद्धा महत्वाचे आहेत, तिथपर्यंत 6 तासाचा प्रवास करून यायचा आहे. तसंच हार्मोनियम साठी लाभलेले फडके काका, ऑर्गन साथ करणारे आपले प्रकाश काका, अगदी ऐनवेळी तालवाद्यासाठी बसणारे आपले आबा काका, प्रकाश व्यवस्था ध्वनी व्यवस्था करणारे राणे कुटुंबीय, त्याचप्रमाणे रेकॉर्डिंग करणारा गिरीश दादा आणि आमचा नरेंद्र, फोटोग्राफी आणि रेकॉर्डिंगची बाजू सांभाळणारे, या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि अगदी शेवटी पण महत्वाचे, तुम्ही सगळे उपस्थित रसिक श्रोते, ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने शोभा आली, तुम्हा सर्वांचे मी खूप खूप आभार मानते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हस्ते परहस्ते सहाय्यभूत ठरणाऱ्या सगळ्यांचे मी पुन्हा एकदा आनंदमूर्ती संस्थान दैवावच्या वतीने आभार मानते. स्वामी आनंदमूर्ती महाराज सर्वांना आनंदात ठेवू अशी मनीषा व्यक्त करते आणि त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या मागे अखंड राहून एवढीच इच्छा ठेवून मी थांबते. धन्यवाद. माहेर वाशिम ओगल्यांची फक्त माझ्या शब्दाखातर आम्हाला ही संधी दिली याबद्दल मी श्रीधर ओगले स्पेसिफिकली आणि बाकी सगळ्या फॅमिलीला खूप धन्यवाद देते. कारण मी गाते त्यांना फारसं माहिती नसावं, गाते म्हणजे यांच्याकडे शिकते. कारण माझी प्रोफेशनल बाजू आणि पर्सनल बाजू त्यांना जास्त माहिती आहे. पण सगळ्यात आधी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद. आणि हा कार्यक्रम इतका छान आयोजित केला आहे आणि सगळे सहभागी झाले त्याबद्दलही मनापासून आभार. स्वामी आनंदमूर्ती महाराज की जय. आनंदमूर्ती रघुनाथ स्वामी समाधीस्थ झाले रविभाव ग्रामी. मठ बांधिला काशीची माही. नमस्कार माझा रघुनाथ स्वामी. कार्यक्रम पुढे नेण्यामध्ये निवेदिकेचा सुद्धा वाटा असतो. अत्यंत छान निवेदन केलं त्याबद्दल वैदेही ओगले यांचं सुद्धा मी अभिनंदन करते. त्यांनाही धन्यवाद. अति कठीण शिळा ढोलवी वृक्ष जैसा. जननी जठरी कोशी जन्मला कोण ऐसा.
गुरु भजन प्रतापे कीर्ती झाली दिगंती निशिदिनी स्मर चित्ता स्वामी आनंद मूर्ती महाराज की जय. नमस्कार रसिक श्रोते हो, या ठिकाणी असा सुश्राव्य गाण्याचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. स्वामी आनंदमूर्ती महाराजांच्या चरणी सर्वांना आनंदात ठेवण्याची मनीषा व्यक्त करते. त्यांचे कृपाशीर्वाद आपल्याला अखंड लाभो अशी प्रार्थना करते आणि आपली रजा घेते. धन्यवाद.